श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः, श्री सरस्वती नमः. ये रेकडे रघुनंदन झाला अत्यंत उद्गीण, सावध पर्या सावधपण मार्ग निरक्षण मांडिले. मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजवान नरायुत मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपदे. जयंती केलिया स्मरण होय सकळ विदेचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोणी आता. असो गौरीपुत्र गजानन कौशल्यापुत्र रघुनंदन अंजनी पुत्र हनुमंतराय स्वामी जनार्दन माऊलीच्या चरणात मस्तक होऊन मौजे मुक्कामी पोखरभोशी या गावी पोखरी या गावी भगवान प्रभू रामचंद्राची चरित्र गाथा अर्थात हरिवंश पुराण भावार्थ रामायण युद्धकांडातील 48वा प्रसंग शक्ती प्रसंगातील 6वा अध्याय उर्वरित भाग भगवान परमात्मा ज्या प्रकारच्या बुद्धीला चालना देतील त्या प्रकारचं यथामती यथावकाश बोलण्याचा प्रयत्न करू. सर्व सूत्रधारी अधिपती असणारा राम आहे, जगाचा चालक मालक राम आहे, जगाचा स्थितीगती विश्रांती देणारा राम आहे. त्या भगवंतानं सावध आहे देव. देव सावध नाही का? अहो आपल्याला झोप लागली तर आपल्या सावध करणारा तो देव आहे. म्हणून साधू संतांनी सांगितलं सावध होई रे बाप्पा, आणि काळ लागलाय मापा. सावध आपल्याला केलंय, मग तो देव सावध असून सुद्धा असावधपणाचं लक्षण दाखवायला सुरुवात करू लागले. काय काय दाखवतात ऐकू द्या. का पान ये जे कबे नंदना बरा लागले लमना, हो 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 नकळे काही झाले विघ्न, राक्षस चळून मारिला. भगवान मनामध्ये विचार करू लागले माझा मारुती आतापर्यंत का आले नाही. बराच वेळ झाला गेले, लवकर यायला पाहिजे होतं पण का आले नाहीत. काही उशीर लागण्याचं कारण काही आहे का? बराच वेळ निघून गेला असा विचार मनामध्ये आल्याच्या नंतर की सगळा पर्वत जे चुकला बरा अनेक पर्वताशी गेला, हो हो जाता मार्गचे बुलला वेडावला कपिंद्रा. भगवान विचार करू लागले पर्वताला जात असताना माझ्या देवाला मारुत्र्याला उशीर का लागला. जाताना मार्ग तर चुकला नसल किंवा तिथे गेल्यावर माझा मारुत्र्या वेडा तर झाला नसल. वेड व्हावं म्हणून म्हणतात वेडा झालो आणि येडी याच्या गावा गेलो, किंवा वेड लागले या जीवासी या विठूचे वेड लागले. मग माझा मारुत्र्या वेडात झाला नसल ना असा विचार भगवान करू लागले. मी नीट येते तेचे गेला पर्वत टाकीला, बरा औषधी ओळखे जीवईला, डोळा लागला पर्वती बरं विचारत का होईना मारुत्र्या पर्वतावर गेले असतील, पर्वतावर पोहोचले असतील. पर्वतावर गेल्यावर औषधी शोधायला सुरुवात केली असेल, औषधी शोधता वेळ लागला असेल, औषधी हातात येत नसतील, ओळखू येत नसतील, दुसऱ्याच औषधी हातामध्ये येत असतील. बरं त्याच्यानंतर मारुत्र्याला औषधी सापडल्यावर डोळा तर लागला नसेल. न जाणं रात्र आहे, माणूस संकल्प करत 12 तासाचा तप आहे, लक्ष्मण शक्तीचा योग आहे. पहिल्या अध्यायापासून 7व्या अध्यायापर्यंत 7ला 7 अध्याय ऐकावं. पण न जाणं मनामध्ये निश्चय राहतो बाजूला, पण हे आळस आहे झोप आहे यांनी घाला तर घातला नसल आणि माझ्या मारुतीला डोळा तर लागला नसल असा विचार भगवान करू लागले. राक्षस कोणी निवेला त्यादाय, बरा ही माया केले बहुत कोण पाडीला हनुमंता, कपिनाथ विनटला. माझा मारुत्र्या या राक्षसांनी मायेमध्ये गुंतलं तर नसल. राक्षसाकडे बरेच माया आहेत. काय झालं असेल माझ्या मारुतीला, वेळ माझ्या मारुतीचा वाया घातला असेल का? भगवान मनामध्ये विचार करू लागले.
तो नभे राक्षसाचे न कळे सर्व मायेची बरा. दुर माया राक्षसी हो हो निज कार्याची लादले हे माझ्या मारुत्र्यासोबत घडू शकत नाही. कारण का माझा मारुत्र्या मायेच्या अधीन जात नाही. मायेला बाजूला सारलेला माझा मारुत्र्य आहे. मायेला आपण गुरु पटलोत मायेमध्ये. म्हणून माऊली म्हणतात आल्ही कोल्हाटीन खेळाया. त्या मायेनं खेळ खेळले पण मायावी राक्षसाला न गुंतणारा माझा मारुत्र्य आहे असा भगवंताचा विचार आहे. औषधी ते राखत बरा. ते देखील कबिना बरा. औषध घेत पर्वती पर्वती या 14,000 गंधर्व या औषधीचं संरक्षण करण्यासाठी आहेत महाराज. मग ते गंधर्व माझ्या मारुत्र्याला औषधी घेऊन देत नसतील असं घडलं असेल असा विचार आल्याच्या नंतर ते कळी मांडिले देत घेऊन देते औषधी ते बरा. बळे मिसळणी उदा ते हो. ते कपी ते गोविले या गंधर्वानं माझ्या मारुत्र्यासोबत औषधी घेता 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 दोघात भांडण तर झुपलं नसेल ना. कारण औषधी सहजासहजी गंधर्व देणार नाहीत बरं आहे का नाही. ज्या मेलेल्या माणसाला जिवंत करतात त्या औषधी आहेत. अमृत संजीवनी म्हणतात त्या औषधीला. मग भांडण लागल्यावर माझ्या मारुत्र्याला वेळ वाया घातला असेल गुंतवला असेल असा विचार देवाच्या मनाचा आहे. येईन गडे कपिशी मारी गंधर्वाजी बरोबर. जगती तळी हनुमंताची बरं. रणी उदासी न भिडवे. माझ्या मारुत्र्यासोबत हे घडू शकत नाही. कारण का खेळिया माझी हनुम्या शाणा न गुंते व्यसनी कामारे ही मारुत्र्याची अवस्था आहे. किंकर मारिला की हा कुमार आदट वीर हनुमंत. आधट वीर माझा हनुमंतराय आहे. 14 सहस्त्र बनकर 80,000 किंकर आखियासारखा पुत्र सहजासहजी या ठिकाणी मारलेला आहे. आम्ही तर राक्षराच्या पंक्तीने मारिला मारुती ते गंधर्व बापुढे किती क्षण कपी परधीन वटीला. 1-2 राक्षस नाही पंक्तीच्या पंक्ती माझ्या मारुत्र्याने उठवल्या. आता गंधर्वाची काय गती न कळे काय पडली या गुंते बरा. लुटून गेले मध्ये रात्री. हो हो हनुमान याची शीघ्र गती रघुपती वंचिता. भगवान विचार करू लागले महाराज सगळं खरंय. मारुत्र्या कोणला ऐकत नाही. बलवान आहे शक्तिशाली आहे सगळे तरी सुद्धा 4 प्रहर रात्रापैकी 3 प्रहर रात्र लोटून गेली. अर्ध्या रात्रीच्या पुढे गेली. आतापर्यंत माझा मारुत्र्या काय आला नाही. देव आपल्या नशिबाला संचिताला भाग्याला दोष देऊ लागले म्हणतात. प्राण वेचल्या लक्ष्मण हो. औषधीचे काय कारण आज रोपून झाले नय लक्ष्मण केवी वाचला. भगवान विचार करू लागले महाराज एकदा लक्ष्मणाच्या देहातून प्राण निघून गेला ना मग औषधीचं काय काम आहे का नाही. अशा प्रकारचा विचार आल्याच्या नंतर करोने अद्भुत पुरुषार्था बरा. वाचविला शरणागत बरोबर. शक्ती गेली बर देहात हो. शरणागत तुझा आली महाराज विचार आहे महाराज. भगवान त्या ठिकाणी माझ्या मारुत्र्याने अद्भुत ठिकाणी पुरुषार्थ केलाय पराक्रम केलाय. शरणागताचं संरक्षण करणारा माझा लक्ष्मण आहे अशा प्रकारचा विचार मनाचा केल्याच्या नंतर शरणागता शरण सात एक लक्ष्मण निद दाविले जात करोना बरोबर. झेलून माझ्या
माझ्या लक्ष्मणानं महान कार्य केलं, या शक्तीला हृदयामध्ये धारा दिला. अशा प्रकारचा बलशाली, माझा शक्तिशाली, नामवंत, या शरणांगताचं संरक्षण करणारा लक्ष्मण दादा आहे. विचार आल्याच्या नंतर बेबी जनगातला पाणी शक्ती धरली पोटी अशी हा, हा. समुद्र ख्याती केली अशी बरं. शरणागताची शरणागताला शरण्या शरण्य माझा लक्ष्मण आहे. बिभीषणाला पाठीशी घातलं, शक्तीला पोटाशी घेतलं. अशा प्रकारचा लक्ष्मण. येरा येरा गाता वहिली येर येरे. येरा पर्वतनिया बरं. येर येरा जे भय भ्याली दोन्ही आली तुझ शरणा लक्ष्मणा, दोघं एकामेकाच्या जीवावर टपले तर दोघं प्राणांत जवळ आला होता, पण दोघांनाही तुमच्याकडे शरणागती पत्कारली. अशा प्रकारचं म्हणणं आहे. विभीषण पाहिले शरणार्थी पाठीची गाजानी चिती बरं. सवेची शरण आली शक्ती हा, हा. ठेवली तोरी ती हृदयशी सर्वात अगोदर या ठिकाणी विभीषण शरणागत आलेला आहे. मग लगेच शक्तीनं लेकीचं नातं जोडलं आणि शक्ती शरण आली. आलेल्या अगोदरच्या विभीषणाला पाठीशी घातलं आणि नंतर शरण आले शक्तीला पोटाशी धरलं. अशा प्रकारचा लक्ष्मण आहे म्हणतात. प्राण जाईल सर्वदा परिणूप नुपेक्षा शरणागता बरं. समुद्र जाच गेले आता प्राणांत व्यथा. प्राणांता सावणे महाराज, माझ्या लक्ष्मणानं स्वतःच्या जीवावर व्यथा सहन केल्या हो. प्राणांत व्यथा म्हणजे देह जावा अथवा राहो, आणि पांडुरंगी दृढ भाव. अशा प्रकारचा माझा लक्ष्मण आहे. बैसोनी लक्ष्मणा जवळी बरं. हात पिटीत वक्त तळिया सुमित्रे सांडिली रांडोळी बरं. मदची का बोले बोले लक्ष्मणा, भगवान सूत्रधारी क्रतुमा क्रतुम अन्यथा क्रतुम तिन्ही शक्ती देवाकडे, पण तो देव लक्ष्मणाच्या जवळ बसले. लक्ष्मणाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं, आपलं वक्षस्थळ छाती देवानं बडवायला सुरुवात केली. लक्ष्मणा, माझ्यासोबत रांडोळी का मांडली लक्ष्मणा, मला बोलत काय नाही लक्ष्मणा. अशा प्रकारचं भगवान आपल्या बंधू राजाचं दुःख व्यक्त करू लागले. ये रे लक्ष्मणा साधका बंधू रत्ना बरं. मद सांडिले माझी रणा बरं. नेटुर मना करुणिया. लक्ष्मणा, येणं लक्ष्मणा, मला बोलणं लक्ष्मणा. माझ्याविषयी एवढं मन निष्ठुर का केलं लक्ष्मणा. भगवान बंधू राजाचा धावा करू लागले. मद सांडोने दुखादित रणी निघाला त्वरित हो हो. माझे अपराध बहुत बरं. तू असमत साहिले लक्ष्मणा, तुझे काय अपराध सांगावं. माझे अपराध होते हो, म्हणून माऊली म्हणतात माझ्या अपराधाच्या राशी भेदून गेल्या गगनाशी, तू दयावंत ऋषिकेशी करी क्षमा. अपराध पण भगवान सांगू लागले सगळ्याचे अपराध क्षमा करणारे ते देव आहेत, पण देवाचेच अपराध झालात. आणि लक्ष्मणा, तुम्ही माझे अपराध सहन केले आणि माझं संरक्षण केलं. भगवान त्या ठिकाणी बोलू लागले. बहु चाल घटनाची वने कटकर जाणो देणी पोटापले बांधोणी फळे आणो माझा देशी वारकरी संप्रदाय भावार्थ रामायण हुकडगाव युट्यूब चॅनल सुरू आहे, त्याच्यामुळं पद्धतशीर त्या ठिकाणी चालायचंय म्हणा. हा चला चला म्हणत येईन झाले 2-4 शब्द एकदा जर पुन्हा आवाज खरखर करून घ्याले तर ध्यान देऊन पद्धतशीर चला म्हणले. चला. चरण चालन करवी नित्या चरण चोरीती अहोरात्र निद्रा न ज्ञानो मात्र सावचित राम भजनी. जाळ्यातून उडी मारली शिकारी सापडत नाही, तसं आपल्या कारखान्यात साहेब सापडले तर त्याला आपल्या 7:30 पर्यंत घरला नेऊन सोडायचंय.
तू जे काय दांडविता मध्ये होत जे तू गावसाय बरं. हृदयच मोठ होईल आता बरं. न देखता सुमित्रा भगवान सांगू लागले लक्ष्मणा तू जर मला नाही बोलला तू जर मला नाही भेटला नाही त्या ठिकाणी दिसला तर तू या दुःखानं माझ्या हृदयाचा स्फोट होणार आहे. लक्ष्मणा मला असं जर असं बोल. म्हणून निघाली लोटांगणे बरं. सवेचे सावध झाला म्हणे म्हणे, मी भ्रांत काय म्हणून कंदना. लागून उठीला भगवान सावध होते हो पण असावधपणाचं जर असं लक्षण दाखवलं पुन्हा सावध झाले आणि म्हणले मी कोण आहे. म्हणून माऊली म्हणतात मी कोण आयसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. देव सावध झाले हातामध्ये धनुष्य घेतलं आणि सगळ्याला कंदन करतो म्हणजे मारतो. भगवान रागामध्ये बोलू लागले म्हणे काय झाले येते कोण? कवनाने येईल सुमित्राते दमोनी सकल भूते हो. लोकपाळा ते दमिना भगवान म्हणू लागले माझ्या लक्ष्मणाला कोण नेते कोण इथे येते. लोकपाळ लोकांचं पालन करणारा जो देव आहे त्या देवाला दंड लाईल दमीन शिक्षा करील आणि माझ्या लक्ष्मणाला उठवील. भगवान बोलू लागले प्रत्यने दमेली दरिद्र्या दुहित्या औषधी सामग्री मी त्या ओणी दमिल भानाग्री सुमित्र शरीर उठी जवा जोपर्यंत माझा लक्ष्मण उठत नाही ना तोपर्यंत या पृथ्वीला या देवाला सगळ्याला दंड लाईल आणि माझ्या लक्ष्मणाला उठवील. आगत रुजिनीचे ती सोजियेला पापात मी त्यावणी करेले ख्याती बरं. तिरी जगती कोरडी अगस्त्य ऋषीने ख्याती केली. महाराज एक रोम अंगावरला काढला आणि सातही समुद्र आपल्या अंगामध्ये साठवले. मी त्यापेक्षा माझ्या बाणानं ख्याती करील आणि लक्ष्मणाला उठवील. सुमित्राचे जीवन स्त्री आणोनी देईल धडकरी तव करील बोरी बाणधारी आपाती. भगवान म्हणू लागले महाराज मी माझं कार्य करील माझ्या शौर्यावर माझ्या बाणावर माझ्या शक्तीवर माझ्या दादाला माझ्या लक्ष्मणाला उठविणार आहे म्हणतात. ते जे स्वशिना जवस ते होय लक्ष्मणा आत्वा मावात प्रेरिना निशेष जोशीन ते दासी. तेच नावाचे दैवता माझ्या लक्ष्मणाची नेत्राची राहिली नाही ना मग तेच दैवतेला शिक्षा करेल सूर्याला आणि माझ्या लक्ष्मणाच्या शरीरामध्ये आणेल. अशा प्रकारचं भगवान बोलू लागले. माने माजुडे बरडीला प्राचुर सगळं प्रभंजन जव लक्ष्मणाचा निज प्राण हो. सोया पण आणून देई. प्रभंजन म्हणजे वार आहे ना वार शरीराला सुख देते म्हणून माऊली म्हणतात आला शीतळ शांतीचा वारा आणि त्याने सुख झाले या शरीरा. जोपर्यंत शरीरामध्ये वार आहे तोपर्यंत बरे नाही तर माणसात काही खेळ नाही ना म्हणून म्हणतात माय वार गेले अर्ध वार गेले म्हणजे अर्ध अंग वाकडे तिकडे होते. वार शरीरात आहे तोपर्यंत चांगले चलन वलन चलतय आणि वार एकदा बंद झाल्यावर माणूस इथं राहत नाही त्याला खिळा ठोकतात आणि भिताडाला बस येतात. म्हणून त्या ठिकाणी माझ्या लक्ष्मणाचं वार देवत्यानं नाहीस केले. मी त्या वाऱ्याला शिक्षा करील आणि पंचप्राण लक्ष्मणाचे जागृत करील. सोबणीची दाकाच घोटीन सगळे जाकाच सोमित्राचे हृदय का सावकाच जव होया यासाठी म्हणू लागलो तुमच्या बसलं मटेरियल तुमच्या बसला तोटा तुमच्या बसली पुडी मला द्या. इथं बसून म्हणून नाही व्यासपीठाव त्याच्यापेक्षा मी लहान आहे माझ्यापेक्षा ते वृद्ध येतं वयोवृद्ध येतं माझे गुरु आहेत पण तरी म्हणावं लागतंय सोडून द्या ना सोडून द्या ना पण ते सुटतच नसते. ठीक आहे मनाचा संकल्प केला काही सुटतंय त्या प्रकारचं महाराज मी सगळ्याला शिक्षा करील आणि माझ्या लक्ष्मणाला सावध करील. भगवान बोलू लागले
दमोनिया सकळ देवा बरा उडवीन त्याची मावंग हो करे ती जो मित्राची जावयव ते लागावं लागव करीना महाराज प्रत्येक दैवतेला शिक्षा करेल दंड देईल आणि माझा लक्ष्मण जोपर्यंत बोलत नाही चालत नाही जेवत नाही हे लाघव कार्य नवल करणारे कोण म्हणतात त्या देवाचं नवल आहे महाराज दमोन दिशाची पोकळी बरा बरीन चिदानंद कलोळी हा मित्राची करण बळी आहाळबाळी आळबाळी निघे शब्द जोपर्यंत माझ्या लक्ष्मणाच्या कानातून आहाळबाळी शब्द जोपर्यंत ऐकत नाहीत ना दिशाची पोकळी या दिशाची पोकळी भरून काढील आणि या हृदयामध्ये आकाश आहेत महाराज कंठ आकाश हृदय आकाश उदर आकाश या आकाशाची पोकळी भरून काढील आणि दिलेला शब्द बोललेला शब्द माझ्या लक्ष्मणाला ऐकू येण्याचं काम करील बाणे पाडोनिया सूर्याच्या बरा खंडोनी उदयास्ताशी हो हो येईन हिरोनिया तेजाशी बरा लक्ष्मणाशी बरी बरे ना सूर्यदेवाचं तेज आहे ना लक्ष्मणाच्या डोळ्यात राहिलं नाही म्हणून दिसत नाही म्हणूनच म्हणतात ना या लाईटाला किंमत कोपर्यंत आहे जोपर्यंत सूर्य उगवत नाही तोपर्यंत एकदा सूर्य उगवला की लाईटाची किंमत कमी झाली तशा प्रकारचं माझ्या लक्ष्मणाच्या तेज डोळ्यातलं नाहीसं झालेलं आहे त्या सूर्यदेवाला शिक्षा करेल आणि लक्ष्मणाच्या डोळ्यात आणून बसविल अश्विनी देव दोणी निरोध केला एक राणी याचा गंधाचे खणोणी मित्र घराणी ओपिला सुगंध आणि दुर्गंध हे नाकाचे दैवत आहे यामध्ये अश्विनी कुमाराचं वास्तव्य आहे गावाचा गावकोस बाजूला लागलं की माणूस नाकाला फडकं लावतो काय का नाही आणि सुंदर फुलाचा बगीचा दिसला काय सुगंध यायला म्हणतो घरी असू द्या चांगली फोडणी देऊ द्या माता माऊलीनं त्या फोडणीचा सुगंध नाकामध्ये गुरुमळते ही दैवता कोणती आहे अश्विनी कुमार दैवत आहे मग ती माझ्या लक्ष्मणाची अश्विनी दैवतेनं बंड केलाय नाहीस झालंय त्या अश्विनी कुमारांना शिक्षा करील आणि लक्ष्मणाच्या नाकावर आणून त्या सुगंध दुर्गंध जागृत करील वरुणा ते गाळून या घाणा बरा जेणे निरस केली रसना गोड हिरोन्याने नदाना बरा चेतविन स्वामित्रा माझ्या लक्ष्मणाची रसना म्हणजे जीभ चव हिला लय चटकी आंबट तिखट गोड खारट गोड दिसला की माल गप गप मध्ये घेते आणि जरा असा माल तिखट लागला की बाजूला सारते जीभ पण या जीभीची देवता आहे ना त्या देवतेला शिक्षा लाईल रसना जागृत करील आणि लक्ष्मणाला चव आणून निर्माण करील भगवान त्या ठिकाणी बोलून एक्सप्रेस गाडी आल्या पाहायचं कामच नाही तुम्ही खुणवायची गरज नाही सुमनलं की सुतारात अशा प्रकारची गाडी येणार आहे आपल्याला लक्ष देऊन ऐकायचंय म्हणले पंढरीनाथ भगवान की जय महारुद्र हनुमान की जय प्रभु राजा रामचंद्र भगवान की जय नाही पुंडलिका वरजहारी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय भगवान रामचंद्र महाराज कपिवर्य महारुद्र हनुमान की जय सद्गुरु मोतीराम महाराज की जय श्री गणेशाय नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः
वायुने मांडली घस केला सौमित्र मंद स्पर्श बरं पिळवणे त्याच्या प्राणांचा हो. करीन सुस्पर्श सौमित्र महाराज आपल्या शरीराला स्पर्श नावाचं सुख जाणतं वाऱ्याचे दैवत आहे ते माझ्या लक्ष्मणाचं वारं राहिलेलं नाही त्यामुळं स्पर्श जाणवत नाही भगवान बोलू लागले इंद्रे मांडिले बंड बरं. निर्वी केले बाह दंड हो. दुनिया त्याचे तोंड आहा. सबळ भुजदंड करेन महाराज या भुजांची दैवता इंद्र देवता या इंद्रानं बंड केलं आणि माझ्या लक्ष्मणाच्या बाहूवर दंडावर बळ राहिलं नाही त्या इंद्र देवाला शिक्षा लाईल लक्ष्मणाला जागृत ये करेल. यमसंतर्या दोगती चिन केले शरीर शक्ती बरं. त्याची लावण्या ख्याती हो. अक्षय चित्र सौमित्र करेन या शरीराचा अधिपती यम आहे महाराज म्हणून म्हणतात बाबा या शरीराचा मालक यम आहे म्हणून या शरीराला सावध ठेवण्याचं काम यमाचे म्हणून म्हणतात देह काळाचे धन कुबेराचे आणि तेथे मानवाचे काय असे आपलं काहीच नाही म्हणून त्या यमाला शिक्षा करील आणि लक्ष्मणाचं शरीर त्या ठिकाणी सावध हे करील भ्रम्याने केला निरोध बरं. कुंटला रती स्वानंद हो. त्याचा दुनिया बाध बरं. अखंडानंद भरीना ऐका ना महाराज रती सुखाचा स्वानंद देणारी दैवत आहे ब्रह्मदेवानं माझ्या लक्ष्मणाचा रती स्वानंद नाहीसा केलेला आहे मी ब्रह्मदेवाला शिक्षा लाईल लक्ष्मणाला सावध करील गेली उपरेंद्र जळ नक्ती कुंडली गमनागमन शक्ती त्याची लावणी ख्याती बरं. उर्मिला पती उठ विनय माझ्या लक्ष्मणाची चंचल अवस्था आहे आगम निगम आहे चालण्याची अवस्था आहे ती अवस्था बंद झाली कोणतं शरीर चलन वलन राहत नाही ते सर्व सावध करील आणि उर्मिलेचा पती असणारा हे लक्ष्मण बळीने उठवेल. द्वारपाळ केला वामन त्रिविक्रम भला हा. खेळण सौमित्राच्या पाऊलाय बरं. चालवीन मग सुखे पायाची देवता आहे वामन देवता बळीराजानं वामन देवाला हातात खुळखुळ्याची काठी देऊन दारामध्ये द्वारपाळ म्हणून उभं केलंय मग त्या देवाला शिक्षा लाईल आणि माझ्या हे लक्ष्मणाला सावध नव्हे करील. भांडिले द्वंद्वानेच कुंटला शब्द उडवून त्याचा शून्यवाद बरं. अना शब्द काढेन माझ्या लक्ष्मणाच्या शहरामध्ये शून्यवाद निर्माण झालाय ब्रह्मदेवाला शिक्षा लाईल आणि शून्यवाद निर्माण करील चंद्र पिळीला क्षय रोगे बरं. तरीने राहे वगे हो. सौमित्राचे मन नेले वेगे बरं. मूर्छित करो राहिला मनाची देवता आहे चंद्र देवता जसं वनस्पतीला वाढण्याचं काम करते सूर्याच्या किरणापासून वनस्पती वाढतात पण त्या वनस्पतीला फळं फुलं लागण्याचं काम आहे चंद्र देवतेचं मग माझ्या लक्ष्मणाचं मन या चंद्र देवतेने नाहीसे केले चंद्राला शिक्षा आईच्या करेल. दंडीने मी त्याची सोय सर्व निज धर्माची सांडून संकल्प विकल्पासी बरं. उठविन सौमित्रासी निर्विकल्प म्हणून माझ्या लक्ष्मणाचं मन संकल्पही करीत नाही आणि विकल्पही करीत नाही म्हणून मी काय करील माझ्या लक्ष्मणाला उठवण्यासाठी त्या चंद्रदेवाला शिक्षा लाईल आणि निर्विकल्प लक्ष्मणाला उठवी ब्रह्म्याने बुद्धी केली मंदा वळून त्याच्या ब्रह्मपद बरं. सौमित्रासी निर्विकल्प शुद्ध हो. स्वरूपा बोध जव करे या मनुष्याची सगळ्यात श्रेष्ठ बुद्धी आहे महाराज म्हणून माऊली म्हणतात बुद्धीचे वैभव आणण्यानो हे तुझे आणि एका केशवराजे सकळ सिद्धी ब्रह्मदेवाला शिक्षा लाईल लक्ष्मणाची बुद्धी सावध करील. रुद्र अहंकार केला चिन त्याची सोमार करेन बरं. समर्थ का संहारुन हो. तरी स्वरूपाभिमान जव सौमित्र अहंकाराची देवता रुद्रदेवता शिक्षा राहील लक्ष्मणाचा अभिमान जागृत करेल हे विष्णू यवन्या त्वरित न करी सौमित्रा सावचित तो तरी न पद च्युत
बरं. सर्व देश सर्वगत देश दडिया पदावर असणारा विष्णू देवाला शिक्षा लागेल, माझ्या लक्ष्मणाला सावध केलं. भगवान बोलू लागले, लक्ष्मणाचे विरह जान पूर्ण शोभला रघुनंदन अंतकांत गहून धनुष्य बाण सजिले बंधू राजाच्या दुःखामध्ये विरहामध्ये भगवान रागात आले. राग झाला. किती राग आला? अंतकांतक होणं. धनुष्यबाण हातामध्ये घेतलेला आहे म्हणता देवानं. हे मारीन राक्षस सकळ जाळीन हे जगती तळ बरं. झाला क्रोधाग्नी कल्लोळ हो. काळा काळ रघुवीर महाराज, देवानं याला मारील त्याला मारील याला मारील म्हणता म्हणता काळापेक्षाही देवानं राग मनात आणलेला आहे. हे अकाल मांडला युगात लोकपाल हडबडे तर राम होता क्रोधान्वित डोळे झाकी प्रळय रुद्र माझ्या भगवंताचा राग पाहिल्यावर कुणाचंच काही चालत नाही महाराज. म्हणून म्हणतात होता तयाची दृष्टी वाकडी उतडे ब्रह्मांडाची उतरंडी काळालाही डोळे बंद केले. ब्रह्मा मने काय झाले बरा. काळे विना प्रळयांत मांडलिया हो. दुने कट मज ओढवले बरं. पुन्हा कैसे सकळ ब्रह्मांड रच या सृष्टीचा निर्माता करणारा सृष्टीला निर्माण करणारा ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेवानं विचार केला एकदा देवानं सृष्टी लयाला घातल्यावर प्रलय झाल्यावर पुन्हा डबल सृष्टी निर्माण कशी करू भगवान विचार करू लागले. होता सकळाड धरा पळ तरती मरकटे सैरात देखने थोर थोराई बरं. वानर वीर पुढे झाले वानराच्या अस्वलांच्या माकडाच्या सानिध्यामध्ये देव राहू लागले. वानरांनी अस्वलांनी माकडांनी देवाचं सगुण रूप पाहिलं होतं, साधं रूप पाहिलं होतं, पण एवढं रागिष्ट रूप पाहिलं नव्हतं. राग पाहिल्याबरोबर सगळे इकडे तिकडे पळायला लागले. मोठे मोठे समोर येऊ लागले. जांबवंत अंगद सुग्री कपिनाथ हो. बेबेचन चरणांगत बरं. श्री रघुनाथ प्रार्थेते मोठे मोठे म्हणजे नुसते शरीरानं मोठे नाहीत, ज्ञानानं तपानं भक्तीनं बळानं हे मोठे आहेत. नळ निळ जांबवंत त्यांनी मारुती देवाच्या माझ्या भगवंताची विनंती करायला सुरुवात. पूर्णावतार रामराव आकाळे करुणय प्राळ कापतसे ब्रह्मदेव नविसरटे पहाव करवे ना. सगळ्या वानरांनी देवासमोर हात जोडले. देवाला म्हणे देवा तुम्ही पूर्ण अवतार रामराव आहेत, पूर्ण अवतार आहे म्हणून तुम्हाला अकाळी प्रलय करता येत नाही. जर असं ब्रह्मदेवाकडे बघा ना, ब्रह्मदेव थरथर थरथर कापत आहे. अकाळ प्रलय करेता बोल लागेल निजव्रता बरं. तू सकळा ते पाळता हो. निरपराधी घाता नय करू. म्हणून देवा तुम्ही जर मारण्याचा प्रलय करण्याचा विचार केला तर तुम्हाला हे जमत नाही. तुमचं त्या ठिकाणी धर्म आहे बाबा सगळ्याचं संगोपन करणं, आणि संगोपन करणं जर मारू लागल्यावर तुमच्या बोलण्याला वचनाला त्या ठिकाणी वाटतं म्हणा लागल. एकाच्या प्रधासाठी संहारणे सकळ सृष्टी बरं. ती प्रतिपालनाची गोष्टी हो. केवी जगजेठी बोलावी. देवा बघा ना, तुम्ही शिष्टाईच्या वेळेस विचार केला एका रावणाचा अपराध आहे सगळेला कसं मारू, मग ती विचार तुमचा आज कुठं गेला. तू जनक सकळाचा पिता पिता महाता निज अपराध निज बाळकाचा बरं. संहार कैसा करीतोसी. तू सगळ्याचा माय बाप आहेस म्हणून म्हणतात माये बाप बंधू जन आणि तुझी सोयरा सज्जन. देवा तू सगळे नातं देणार आहेस आणि तुम्हीच मारायचं म्हणल्यावर आम्ही कसं करावं. म्हणून धरले दोन्ही चरण बरा. नको प्रयोज गुणबान
तू कृपाळ रघुनंदन हो. क्रोधोपशमन करे रामा. म्हणून देवा तुम्हाला हे शोभत नाही. तुम्ही पूर्ण अवतार आहे, प्रतिपालक आहेत, सगळ्याचा सांभाळ करणार आहेत. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, सगळ्याचा सांभाळ करणारा तो राम आहे, तो देव आहे. आणि देवा तुम्ही जर अकाली प्रलय करतो म्हणता, तुम्ही मारतो म्हणल्यावर मग कसं व्हावं? जरासा राग शांत करा देवा. निज भक्त जनाचा कृपाळ श्रीराम दीन दयाळ ओळला कृपा कल्लोळ प्रणत पाळ श्रीराम. निज भक्ताचा, निज भक्त म्हणजे घरी झोपी जाऊन पहिल्या पंक्तीला जेव्हा येणाऱ्या भक्ताईचा राम आहे का? निज भक्त म्हणजे ज्या भक्तानं देवाची जवळून भक्ती केली त्या भक्ताला त्या ठिकाणी देव आवडलेला आहे. त्रशा दिन जातक देखता ती एकाएक बरं. वणसोन्या कृपा पियोख हो. निवविले देख दयाळू देवाचं दयाळू पण किती आहे महाराज? चातक नावाचा पक्षी आहे, त्या चातक नावाच्या पक्षामध्ये मृग नक्षत्रामध्ये मृगाला पाऊस पडतोय. मग चातकाच्या एका मिशानं सगळ्याला आनंद देतोय, हे पावसाचा गुणधर्म. निज भक्ताचे वचन उल्लंघित रघुनंदन केले क्रोधाचे उपशमन. बरं. भक्ता व गणन करेच. निज भक्ताच्या वचनाच्या पुढे जात नाही, म्हणून माऊली म्हणतात त्या निज भक्ताकडे भाव आहे. भाव बळे आकळे येरवी नाकळे करतळे आवळे ते सारी तो भगवान आहे. एका एकपणाची दिठिया एका जनार्दनी नातिली गोष्टीया हो. घालिता श्रीरामे मिठी महत्वे प्रमत्व सृष्टी हे लाविया. एकपणाची दिठी आहे, एकच आहे. म्हणून माऊली म्हणतात एक गाऊ आम्ही नाम विठोबाचे, एकच आहे. एक धरला चित्ती आम्ही रुखमाईचा पती, त्या प्रकारची अवस्था आहे. एका जनार्दना शरण प्रार्थनिया रघुनंदन हो. केले क्रोधाचे उपशमन. बरं. निज जन कृपाळू. देव कृपाळू आहे. देवाचा कृपाळू पण गुण दाखवला बघ त्या ठिकाणी महाराज. देव या ठिकाणी आलेला राग भक्ताच्या वचनावर शांत भगवंतानी केलेली आहे. आणि आमची सेवा पूर्णत्वास आली. झालेली सेवा ग्रामदैवता हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून या अल्पशा वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम.